हॅलो मैत्रिणींनो, हे बघा तुम्ही हे बघू शकताय. हे आपल्याकडं सॅटनचं मॅटर्निटी गाऊनसाठी फॅब्रिक आलेलं आहे. ओके, तर हे फॅब्रिक आहे 10 मीटर. 10 मीटर फॅब्रिक असलं तरी पण त्याच्या घेरला कमीत कमी आपल्याला 5 ते 6 मीटर अस्तर लावावंच लागतं. प्लस कॅन वगैरे लावायचं असेल तर आपल्याला त्याला म्हणजे व्हाईट इनर लावावं लागतं, व्हाईट कलरचं, जे की कॉटनमध्ये येतं. आणि हे जे आहे ते आपलं सॅटनमध्ये लावण्यासाठी सिल्कचं फॅब्रिक आहे. ओके, तर ज्या ताईंनी मला हा ड्रेस दिला आहे शिवायला, मी त्यांना याची शिलाई 2,500 रुपये सांगितली होती. तर 2,500 मध्ये या ताईंनी मला असं म्हणलं की फक्त शिवायचं एका ड्रेससाठी जर 2,500 रुपये शिलाई, तर त्यांनी मला फक्त मेन फॅब्रिक दिलेलं आहे. त्याला आपण इनर आणि अस्तर, कॅन, कफ्स असतात, बरंच काही असतं त्या ड्रेसला, ते आपण स्वतः लावणार आहोत. तर 2,500 मध्ये 500-700 रुपयाचा खर्च आहे ड्रेसचा. आणि शिवायला मेहनत लागणार आहे ना, त्याला मेन पॉईंट हा मेहनतीचा असतो. कारण कितीही तुम्ही चांगलं म्हणजे शिवून द्या, पण लेडीजला फक्त कमी पैशामध्ये पाहिजे असतं. आणि त्यांचा मेन रेंटलचा बिझनेस आहे. रेंटलचा बिझनेसमध्ये त्यांनी याला 700 ते 800 रुपये रेंट घेतात. प्लस त्यांचं जे फॅब्रिक आहे ते त्यांच्यापाशी आहे तसंच राहतं. मग त्यांनी विचार करत नाहीत आपल्याला. वन टाईम त्यांनी जर वन टाईम त्याचं हे करून घेतलं, शिवून घेतलं, तर त्याचं आम्हाला काहीच पडणार नाही. त्यांचं कंटिन्यू मार्जिन चालूच राहणार आहे. मला एका ताईंनी तर अशी कमेंट केली, कमेंट म्हणजे त्यांनी मला असं बोलतात की जर 2 वेळेस जर प्रत्येक ड्रेसच्या पाठीमागं त्या मला असं म्हणतात की मी 100 कमी करा, 200 कमी करा, तुमचं रेग्युलरचं गिरायक आहे मी, तुम्ही घरी असूनसुद्धा तुम्ही दुकानातले रेट दुकानातले लावता तुम्ही. अरे दुकानामध्ये पण आमच्यासारखे शिवत असतात आणि घरी पण आम्ही शिवतो. घरी शिवतो किंवा दुकानात शिवतो, एज्युकेशन तर दोन्हीचं एकच आहे ना. आणि हा माझ्या मेहनतीचा पैसा आहे. सो प्लीज की घरी किंवा बाहेर शिवणारे किंवा दुकानातल्या ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करू नका. कारण दोघीचं शिक्षण एकच असतं. एकच फॅशन डिझाईनचा कोर्स मी पण केला आहे, एकच फॅशन डिझाईनचा एक्सवाट जे दुकानात आहे त्यांनी पण केलेलं आहे. असं काही नाही की दुकानातच म्हणजे दुकानात शिवलं म्हणजे एकदम प्रोफेशनल आहे. आम्ही पण प्रोफेशनलच क्वालिटी देतो, प्रोफेशनलच बिझनेस आम्ही पण टाकलेला आहे आणि प्रोफेशनलच आम्ही शिवतो. मग असं कमी किंमत का करताय तुम्ही? कोणाकोणासोबत असं होतं आहे? प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय.